नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैशू स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे 40 प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये वारंवार विचारण्यात येतात आणि तसेच या अगोदर मागील भरतीमध्ये यातील बरेच प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यामुळे संपूर्ण प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही कोणताही प्रश्न स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग सुरू करूयात. प्रश्न 1. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर याचे उत्तर आहे पर्याय 3, महात्मा गांधी. प्रश्न 2. राज्याचा महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, राज्यपाल. प्रश्न 3. संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, सरन्यायाधीश. प्रश्न 4. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 1, यादव घराणे. प्रश्न 5. स्वच्छेनं केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, मानधन. प्रश्न 6. ज्या अभिक्रियेत एक घटक दुसऱ्या घटकाला विस्थापित करून वेगळे करते त्या अभिक्रियेला अभिक्रिया म्हणतात. तर याचे उत्तर आहे पर्याय 2, विस्थापन. प्रश्न 7. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सहिवाल जिल्ह्यात नदीच्या काठावर हडप्पा हे स्थळ आढळते. तर याचे उत्तर आहे पर्याय 4, रावी नदी. प्रश्न 8. गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, हॅमलेट. प्रश्न 9. समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, फॅडम. प्रश्न 10. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितात? तर याचे उत्तर आहे पर्याय 4, लोकसभेचे सभापती. प्रश्न 11. भारतात स्वातंत्र्यानंतर पेटंट अधिनियम सर्वप्रथम कोणत्या वर्षी संमत केला गेला? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, 1970 साली. प्रश्न 12. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मुंबईत प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्या मराठी व्यंगचित्र साप्ताहिकाचे संपादक होते? तर याचे उत्तर आहे पर्याय 4, मार्मिक. प्रश्न 13. आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना मूलतः कशावर आधारित आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, अनुक्रमांकावर. प्रश्न 14. उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 4, भारतीय संसद. प्रश्न 15. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर याचे उत्तर आहे पर्याय 2, नवी मुंबई. प्रश्न 16. माडिया गोंड ही जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर याचे उत्तर आहे पर्याय 1, गडचिरोली. प्रश्न 17. भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर याचे उत्तर आहे पर्याय 1, 1976 साली. प्रश्न 18. हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वर्ष लागतात? तर याचे उत्तर आहे पर्याय 3, 76 वर्षे. प्रश्न 19. भारतीय संविधानाची निर्मिती करताना जगातील जवळपास किती देशांच्या राज्यघटनांचा विचार करण्यात आला? तर याचे उत्तर आहे पर्याय 3, 60 देश. प्रश्न 20. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 1, माणिक बंडोजी इंगळे. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत असतो. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला अजून जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास प्रोत्साहन मिळेल. चला बघूयात आपला पुढचा प्रश्न. प्रश्न 21. खालीलपैकी कोणत्या राज्याने मदरसा मंडळे रद्द करणारा कायदा मंजूर केला आहे?
तर याचे उत्तर आहे पर्याय 2 उत्तराखंड. प्रश्न 22. भारतीय राज्यघटनेत धार्मिक हक्कांचा समावेश खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 3 अनुच्छेद 25 ते 28. प्रश्न 23. 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करण्याचे अधिकार आहे. तर याचे उत्तर आहे पर्याय 3 संसद. प्रश्न 24. जगातील सर्वात लांब मातीचे धरण म्हणून ओळखले जाणारे हिराकूड धरण हे कोणत्या नदीवर स्थित आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 2 महानदी. प्रश्न 25. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? तर याचे उत्तर आहे पर्याय 3 खेरा. प्रश्न 26. भारतातील पहिली वैज्ञानिक कोळसा खाण कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 4 मेघालय. प्रश्न 27. राष्ट्रीय पाणलोट पंधरवाडा कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे पर्याय 2 1 ते 14 जुलै. प्रश्न 28. 1954 साली नेफा विभागाची निर्मिती झाली. त्याला साली अरुणाचल प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले. तर याचे उत्तर आहे पर्याय 2 1972 साली. प्रश्न 29. खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 2 भीमा नदी. प्रश्न 30. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम हे समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 4 कलम 44. प्रश्न 31. ऑल इंडिया हरिजन संघाची स्थापना 1932 साली खालीलपैकी कोणी केली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 1 महात्मा गांधी. प्रश्न 32. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली घेतली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 2 कॅनडा. प्रश्न 33. महाराष्ट्र नायक देवेंद्र फडणवीस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 2 गिरीश महाजन. प्रश्न 34. महाराष्ट्र राज्यात उल्कापातामुळे तयार झालेले खालीलपैकी कोणते सरोवर आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 4 लोणार सरोवर. प्रश्न 35. मेळघाट व्याघ्र अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 1 अमरावती. प्रश्न 36. तेजीवाला आणि मंदीवाला बुल्स अँड बेअर्स या संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय 4 शेअर बाजार. प्रश्न 37. महाराष्ट्रातील कोणत्या समाज आणि धर्मसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे पर्याय 4 गोपाळ हरी देशमुख. प्रश्न 38. 1873 साली पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे पर्याय 2 महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न 39. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वांची अधिकृत मांडणी केव्हा केली? तर याचे उत्तर आहे पर्याय 2 1954 साली. प्रश्न 40. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाचे नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय 3 ज्ञानेश कुमार.